नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. पण सुरुवात आपण करतोय ब्रेकिंग न्यूजने. आता क्षणाच्या लातूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. रेणापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. सोयाबीनसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि लातूरमधील शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट घोंघावत आहे. परतीच्या पावसानं मराठवाड्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. सर्वात जास्त टंचाईग्रस्त असलेल्या लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसंच जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गारपीट देखील झाली आहे. रेणापूर तालुक्याला गारपिटीनं चांगलं झोडपून काढलं आणि या गारपिटीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटानं चिंतेत सापडलेल्या लातूरचा बळीराजाला आता दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागतंय. अचानकच एकदम गारपीट झाल्यामुळे इथं पूर्णत्व मी 5-6 एकर माझ्याकडे जमीन आहे, त्यामध्ये पूर्ण सोयाबीन लावलेलं असून त्यामध्ये या गारपीटमुळे अति नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये सोयाबीनचा एकही दाणा न राहता यामध्ये 90 ते 95% पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत आहेत. नितीन, या गारपिटीमुळे काय नुकसान झालंय? नक्कीच गेल्या 2 महिन्यापासून लातूर जिल्ह्याभरामध्ये पाऊस पडला नव्हता. पावसाची शेतकरी सगळे वाट बघत असताना देखील पाऊस पडला नाही. मात्र काल अचानकपणे जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस झाला. लातूर शहरामध्ये तब्बल 20 मिनिटं पाऊस झाला, तर रेणापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अक्षरशः गारपिटीनं झोडपलं आणि काढणीला आलेलं जे काही सोयाबीन पीक हाताला लागणार होतं शेतकऱ्यांच्या, ते काढणीला आलेले पीक जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि रेणापूर तालुक्यातल्या बिटरगाव, टाकळगाव, कामखेडा, गुरसोळी, सुमटाणा आदी 6 ते 8 गावांमध्ये हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि आता शेतकऱ्यांनी मात्र आता मागणी केलेली आहे की या गारपिटीचं किंवा या नुकसानीची भरपाई आता शासनाने द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करतायत. धन्यवाद नितीन, या सगळ्या माहितीबद्दल. परतीच्या पावसाने मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आपण बघतोय झोडपून काढलेले. लातूरमध्ये सगळ्यात जास्त गारपीट झालेली आहे आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसलाय. पुढे बघूयात. आपल्या सगळ्यांनाच दिलासा देणारी एक बातमी अशी आहे, ज्याने आपण सुरुवात करूयात. आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांची घट करण्यात आली आहे. पेट्रोलनं 90 पार केल्यानंतर आता त्याच्या दरात 5 रुपयांची कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.5 रुपयांची कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल केली आणि राज्यांनाही कपातीचं आवाहन केलं. आणि त्यानुसार राज्य सरकारनं पेट्रोलवरच्या व्हॅटमध्ये 2.5 रुपयांची कपात केल्यानं आजपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालंय. एक्साइज ड्यूटी हम लोग 1.5 रुपया 1 रुपया 50 पैसे कम करेंगे और जो ओएमसीज हैं वो 1 रुपए की कटौती अपनी प्राइसिंग में फैक्टर इन करेंगी. तो केंद्र सरकार की तरफ से हम लोग 2.5 रुपए तुरंत कंज्यूमर्स को इसका रिलीफ देंगे. मी भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि वित्तमंत्री अरुण जेटलीजी यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पेट्रोल डिझेलवर 2.5 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील पेट्रोलवर 2.5 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे भाव 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने आज या ठिकाणी घेतलेला आहे. पेट्रोल डिझेल दर कपाती संदर्भात भाजप सरकार जनतेची दिशाभूल करतंय. फक्त 5 रुपये कमी करून जनतेला दिलासा मिळणार नाही आणि त्यासाठी पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणं गरजेचं असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय. हा सगळा लोकांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे. डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत, गॅसच्या किमती कमी केलेल्या नाहीत. 5 रुपयांनी काही भागणारा विषय नाहीये. गॅस, डिझेल, पेट्रोलला जीएसटीच्या कक्षेत आणलं पाहिजे आणि शासनाने एक्साईज ड्युटी आणि जे इथले अधिभार लावलेले आहेत ते कमी केलं, ते सगळं पेट्रोल डिझेल 60-70 रुपयाच्या आसपास जाईल. पण यांनी असं कुठलंही न करता फक्त थातूर मातूर काही दाखवण्याकरता केलेलं आहे. जनतेचा रोष कायम आहे आणि यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. दरम्यान गेल्या 3 महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर जवळपास 8 रुपयांनी वाढवण्यात आले होते आणि त्यामुळे 5 आणि 2.5 रुपयांच्या कपातीला दिलासा म्हणता येईल का?
असा सवाल विरोधकांसह सर्वसामान्य जनता विचारताना दिसते. वाढवून 5 रुपये कमी करणं हे म्हणजे वाहनधारकांना हे समाधानाचं वातावरण नाहीच आहे. मुळात जास्त वाढवल्यामुळं 5 रुपये कमी केलं ही फसवणूक आहे. सरकारनं आधी पेट्रोल वाढवलं, त्यानंतर स्वस्त केलं, यात काय विषय नाही. मात्र स्वस्त झालं याचा आनंद आहे. त्यामुळे आणखीन पेट्रोल स्वस्त व्हावं ही सगळी आमची इच्छा आहे. पेट्रोल 5 रुपये स्वस्त झालं हे हास्यास्पद आहे. एकीकडे 10 आणि 20 रुपये लिटर मागे जर ह्या वर्षभरात होत असतील आणि 5 रुपये कमी करत असतील आणि स्वस्त झालं म्हणत असतील तर ही दिशाभूल आहे लोकांची आणि वाहनधारकांची. आणि आता इतरही बातम्या अगदी झटपट आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया तर मान्सूनने ओढ दिल्याचा फटका आता गावांसोबतच शहरांनाही बसणार आहे. मुंबईकरांच्या डोक्यावर भविष्यात पाणी कपातीची तलवार आहे. मागच्या वर्षीच्या मानाने मुंबईचा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा यंदा 8 ते 10% कमी आहे. सध्या मुंबईकरांना 336 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातही पाणी कमी झालेलं आहे. 29 TMC क्षमतेच्या धरणात 27 TMC पाणी आहे आणि त्यामुळे महापालिकेला 1300 ऐवजी 1100 MLD पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तसंच पुणेकरांना एक वेळ पाणी पुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय काल कालवा समितीच्या बैठकीत घेतल्याचं समजतंय. मात्र असा कोणताही निर्णय झालेला नसून पुणेकरांना दोन्ही वेळेस पाणी मिळेल असं स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी देऊ केलंय. टोलबंदीचं आश्वासन देणारं सरकारच आता टोल वसुली करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2030 पर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सरकारची कंपनी टोल वसुली करणार असल्याचा आरोप पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टोलच्या रूपात आता 1400 कोटींची वसुली झाल्यानंतरही 2030 पर्यंत टोल वसुली करण्याचा निर्णय तुघलकी आहे अशा शब्दात वेलणकर यांनी टीका केली आहे. तर अजून सुरूही न झालेल्या समृद्धी महामार्गावर पहिली 40 वर्ष टोल आकारला जाणार आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले आणि त्यामुळे आता राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेनं पुढे यावं असं आवाहन महंत जन्मेंजय शरणदास यांनी केलंय. तसंच भाजपचं सरकार राम मंदिर उभारणी टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जातीयवादानं सतत खटखटणाऱ्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारींचा साठा पोलिसांच्या हाती लागला. विविध ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी 20 धारदार तलवारी जप्त केल्यात. शहराबाहेरून तलवारी आणून मोठ्या प्रमाणात विकल्या जात होत्या. गुन्हे शाखेनं कारवाई करत 6 आरोपींना ताब्यात घेतलं आणि यानंतर पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी तलवारी विकत घेणाऱ्यांची नावं उघड केली आहेत. मालेगावमध्ये तरुणीचा झालेला खून हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालंय. नेहा शरद चौधरी या 18 वर्षांच्या तरुणीचा तिच्या आईवडिलांनी चुलत भावाच्या मदतीनं खून केला. तिचे प्रेमसंबंध मान्य नाहीत म्हणून तिच्या जीवलगांनीच जीव घेतलाय. तिचे अंत्यसंस्कार करत असताना सरणावर ठेवलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. छावणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी ग्रामपंचायतीच्या लिपिकानं एक धक्कादायक खुलासा केलाय. दंगल होण्यापूर्वी 1 जानेवारीला गाव बंद ठेवण्यासंदर्भातील कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचा माजी सरपंच गणेश फडतरेनं आपल्याकडून पत्र जबरदस्तीनं लिहून घेतल्याचा दावा कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचा लिपिक सागर गव्हाणे यांनी केलाय. त्यानं चौकशी आयोगाला दिलेल्या शपथपत्रात हे नमूद केलंय. गुन्हेगारांचं माहेरघर बनलेल्या नागपुरात पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांनी ऑपरेशन वाईप आउट हाती घेतलंय. पोलीस स्टेशन परिसरातील अवैध धंदे आठवडाभरात बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. अवैध धंदे बंद न झाल्यास कारवाईचा इशाराही आयुक्तांनी देऊ केलाय. या आदेशामुळे पोलीस दलाची झोप उडाली आहे. यानंतर इतरही बातम्या. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास दसऱ्यानंतर मंत्र्यांना तुडवून काढा असं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलंय. या वादग्रस्त विधानाला सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असून कोणाचीही दादागिरी खपून घेतली जाणार नसल्याचा इशाराच खोतांनी शेट्टींना दिलाय. म्हणून आम्ही इशारा दिलाय की दसऱ्याच्या आज जर का हे झालं नाही तर दसऱ्यानंतर दिसेल त्या मंत्र्याला ठोका आणि तुडवून काढा असं मी शेतकऱ्यांना सांगितलंय. आणि मला खात्री आहे की 2-4 मंत्री तरी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. नाहीतर मग सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं लागेल. महाराष्ट्र आणि देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. अजून इथं गुंडांचं राज्य आलेलं नाही आणि गुंडांचं राज्य जर आलंच तर मोडून काढायला
जनता सक्षम आहे. यानंतर पुन्हा एकदा इतरही घडामोडी अगदी झटपट. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमारेषा संरक्षित क्षेत्र म्हणून निश्चित करा, अन्यथा आसपासच्या भागातील सर्व विकास कामांना स्थगिती देऊ असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला देऊ केलेले आहेत. या याचिकेवर राज्य सरकारला हायकोर्टाने नोटीस बजावत 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. नॅशनल पार्कमधील वाढतं बेकायदा बांधकाम लक्षात घेता या राष्ट्रीय उद्यानाची सीमा संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी अशा मागणीची याचिका वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे. मेट्रो 2B च्या उन्नत मार्गिकेसाठी खांब उभारण्यासाठीच्या परवानगीवरील स्थगिती कोर्टानं कायम ठेवली आहे. अंधेरी DN नगर ते मानखुर्द या उन्नत मेट्रो 2B च्या कामामध्ये होणारं ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या प्रकल्पाचं भुयारीकरण करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आणि यावर MMRDAच्या वतीनं न्यायालयानं घातलेली स्थगिती लवकरात लवकर उठवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, परंतु न्यायालयानं स्थगिती उठवण्यास नकार दिला. कळवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी हंगामा केलाय. 2 रेल्वे पोलिसांनी मिळून एका रेल्वे प्रवाशाला बेदम मारहाण करत खोट्या गुन्ह्यात तुला अडकवतो असं सांगून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन तसंच 10,000 रुपये काढून घेतल्याच्या प्रकाराविरोधात संतप्त प्रवाशांनी हंगामा केला. सुप्रभात जाणून घेणार आहोत राष्ट्रीय घडामोडी. सुरुवात करूयात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेत. काल पुतीन यांचं विमानतळावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार स्वागत केलं. यानंतर पुतीन यांनी मोदींची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये रात्री डिनर पे चर्चा देखील रंगली. आज या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यावेळी महत्त्वाकांक्षी S-400 क्षेपणास्त्र करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. चंदा कोचर यांनी ICICI अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केलेला आहे. बँक प्रशासनानं राजीनामा मंजूर केला. व्हिडिओकॉन कंपनीला लोन दिल्याप्रकरणी चौकशी सुरू होती आणि जून महिन्यापासून चंदा कोचर अनिश्चित काळासाठी सुट्टीवर गेल्या होत्या. भारतातील अवैधरित्या राहणारे रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काल 7 रोहिंग्यांना परत पाठवण्यात आलं. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरासमोर सफाई कामगारांनी धरणे आंदोलन केलं. यावेळी आंदोलक कामगारांनी केजरीवालांच्या निवासस्थानासमोर कचरा फेकल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. बिहारच्या गोपालगंजमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दौऱ्यावर आल्या होत्या आणि या दौऱ्यादरम्यान काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी इराणींना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. आणि यानंतर ब्रेकवर जाता जाता एक महत्त्वाची बातमी अशी की आज जागतिक शिक्षक दिन आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस आहे आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्याचबरोबर दाभोलकर पानसरे प्रकरणाची हायकोर्टात आज सुनावणी आहे आणि छगन भुजबळांची ED न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे. त्याचबरोबरची महत्त्वाची घडामोड म्हणजे जी आज होऊ शकते ती म्हणजे RBIची क्रेडिट पॉलिसी जाहीर होणार आहे. घेणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी. सुरुवात करूयात इंडोनेशियाच्या बातमीने. इंडोनेशियातल्या माउंट सोपुतान ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि यापूर्वी ज्वालामुखीतून राख बाहेर पडत होती. आता या ज्वालामुखीतून लावा बाहेर पडतोय. 4 किलोमीटर परिसरातून हा लावा पाहता येऊ शकतो आणि ज्वालामुखीतून लावा बाहेर पडत असल्यानं आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. तुर्कस्तानमध्ये कुर्दिश बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात 7 जवानांचा मृत्यू झाला. या बंडखोरांनी दक्षिण तुर्कस्तानच्या रस्त्यावर भूसुरुंग पेरून ठेवला होता आणि या मार्गावरून जवानांची गाडी जात असताना भूसुरुंगाचा स्फोट घडवण्यात आला. यातील 4 जवान जागीच ठार झाले तर 3घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमेरिकेच्या उत्तर टेक्सास भागामध्ये एका स्कूल बसला भीषण अपघात झाला. या अपघातात एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. 42 विद्यार्थी या बसमधून प्रवास करत होते. भरधाव वेगानं जाणाऱ्या या बसमधील ड्रायव्हरचं संतुलन सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या एव्हिएशन स्पर्धेत विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सुरू आहेत. स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी 5 विमानांनी एकमेकांमध्ये समन्वय साधत केलेल्या विमानांच्या कसरती सर्वांचीच दाद मिळवून गेल्या. या सर्व कसरती उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकत होत्या. थायलंडमधल्या फुकेट इथला प्रसिद्ध समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. हा किनारा लिओनार्दो दी
काप्रिओच्या द बीच चित्रपटामुळे प्रकाश झोतात आला होता आणि यानंतर या समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू झाला। यामुळे या किनाऱ्याचं खूपच नुकसान होऊ लागलं। आणि आता खेळ जगतातल्या घडामोडी क्रिकेटमध्ये पदार्पणातच पृथ्वी शॉनं आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली। केवळ स्थानिक क्रिकेटमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने आपला दबदबा राखलाय। त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये 99 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर पृथ्वी शॉ 134 धावांवर बाद झाला। क्रिकेटर पृथ्वी शॉच्या शतकी खेळीचा आनंद त्याच्या घरी व्यक्त करण्यात आला। वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने शतक केल्यानंतर त्याच्या मुंबईतील घरात आणि कॉलनीत मिठाई वाटण्यात आली। बलात्काराच्या प्रकरणी फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला चांगलंच हे प्रकरण भोवणार असल्याचं दिसून येते। स्कॉटलँड आणि पोलंड विरुद्ध होणाऱ्या 2 आंतरराष्ट्रीय सामन्यातून पोर्तुगालने त्यांचा स्टार खेळाडू रोनाल्डोला वगळलाय। रिअल माद्रिदच्या या माजी खेळाडूला सप्टेंबरमध्ये ही आंतरराष्ट्रीय सामन्यामधून विश्रांती देण्यात आली होती।